जावई बापू, अहो काय वेळ लागला का तुम्हाला? ही काय पद्धत आहे बायकोशी वागण्याची? तुम्हाला बायकांना आदर देणं वगैरे काही शिकवलं का नाही कोणी? नाही शिकवलं. थांबा. काय प्रॉब्लेम काय तुमचा? सांगणार आहात का तुम्ही? तुमची बहीण हाच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अहो जगणं मुश्किल करून ठेवलंय हिने माझं. वाटेल तसं वागते, लहान मोठं काहीही बघत नाही, अगदी उद्धटासारखं बोलते. हिच्यामुळे आम्हाला किती त्रास होतो ना हे तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे तुम्ही मला बोलू नका. आणि हो, हिला पुन्हा सासरी पाठवू सुद्धा नका. समजलं का ग? मला परत तुझं तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये. अगं तू माझी बायको म्हणूनच काय, तर एक माणूस म्हणून सुद्धा तेवढीच वाईट आहेस. असं नका ना बोलू. मी बायको आहे ना तुमची. बायको? अगं तुझ्यासारखी बायको असण्यापेक्षा आयुष्यभर एकटा राहिलेलं परवडलं. सपोर्ट तर कधी केलाच नाहीस. दिला तर फक्त डोक्याला ताप दिलास, घरातही सगळ्यांना त्रास दिलास. अगं तू माझीच काय, कोणाचीच बायको म्हणून घ्यायच्या लायकीची नाहीयेस. तोंड सांभाळून बोला तुम्ही. अंशुमन, गप्पा बस. मम्मा मम्मा तू 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 सांग ना त्यांना सांग ना. मला मला प्लीज घेऊन जा ना तुमच्या सोबत. हे बघा मी तुमचं सगळं ऐकेन. तुम्ही द्याल ती शिक्षा मी मान्य करेन. तुम्ही हवं तर मारा मला, चालेल. काय करतेस जावई बापू? काय चाललंय? हो बघा ना, किती रडते बिचारी. तुमच्या मनाला पाझर कसा फुटत नाही? अहो चुकली असेल, मान्य आहे, चुका होतात माणसांकडनं, पण तुम्ही समजावा ना तिला. असं का वागताय? हे बघा, असं सोडून द्यायच्या गोष्टी करू नका हो. कुठे जाईल माझी पोर? मला माहित नाही. थांबा. जावई बापू, तुम्ही हे अत्यंत चुकीचं वागताय. नाही, अर्पिताच्या कुठल्या एखाद्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ शकतो, पण ही पद्धत नाही बायकोशी बोलण्याची. तुम्ही काय, कुठलाही पुरुष त्याच्या बायकोशी या पद्धतीने वागू शकत नाही. दादा, यांना नाही भाषा नाही कळणार. कधीपासून ताईबद्दल वाटेल ते बोलतोय. काय रे? हिंमत कशी झाली माझ्या बायकोला रडवण्याची? झाली. सोड. शांत बस एकदम. दादा, मला 5 मिनिट दे मी फक्त. बोलतोय त्याच्याशी. अंगाला हात लावायचा नाही त्याच्या अजिबात. सुस घेऊन जा त्याला तिकडे. दादा मला 5 मिनिट दे. शांत.